हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज तर मी सकाळी लवकर उठून आवरलेली आहे। आज मी जाते मुंबईला, तर ब्लॉगला कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला पण समजेल की कशासाठी जाते ते। चला बोल ना, किती वेळ आहे अजून? चल लवकर, 6 वाजता जायचं तर 8च वाजले। चल इकडे मम्मी पण आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही कोण कोण जातोय। मम्मी आहे इकडे, भैया, भाऊजी इकडे बघा, हे भाऊजी आणि मी, आम्ही 4 जण जातोय। तर चला जाऊया। गणपती बाप्पा मोरया। आम्ही घेतला होता छोटासा ब्रेक आणि आता अजून निघतोय। आणि मी तर ट्रॅव्हलिंग मध्ये झोपले होते कारण मला आज अजिबात होत नाही। आणि इकडे बघू शकता मम्मी पण कशी झोपली आहे। मम्मी तर पहिल्यांदाच झोपली अशी, तर दरवेळा मी झोपून जाते। मम्मी झोपली आज? मम्मी झोपली नाही काय? मम्मी सकाळी लवकर उठले, मी नाही उठले लवकर। आता आम्ही ब्रेक घेतला आहे जेवणासाठी, कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, एवढी जास्त भूक लागली आता मला। तर फक्त चहा पिऊन आलेलो होतो आम्ही। आता वाजलेत 11। तुम्ही बघू शकता आम्ही या लोकेशनला आलेलो आहे जेवायला। किती छान आहे, मला सेम मॉल सारखं वाटलं, बट हे फूड कोर्ट आहे। चला तर मग आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण परत जातोय। आणि तुम्ही ऊन तर बघू शकता, बापरे काय ऊन लागते, जरा सुद्धा बाहेर यायचं इच्छाच नाही। तर फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहे मुंबईमध्ये आणि जस्ट मी ड्रेस चेंज केला आणि मेकअप पण करून घेतला। आणि आता आम्ही जातोय जिथे आमचा इव्हेंट आहे तिकडे। आणि आता जस्ट पार्किंग मधून जातोय आणि ऊन तर बघू शकता, बापरे असल्या उन्हाचं मी मेकअप केलंय। तर फ्रेंड्स आता आम्हाला जिथे जायचं आहे त्या बिल्डिंग मध्ये आम्ही एंटर केलेला आहे। सो चला आता वरी जायचं आहे, कशासाठी आलोय काय तुम्हाला सगळं इथे समजणार आहे। सो स्टे ट्यून आणि ब्लॉग कंटिन्यू बघा। फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहे 1 BKC मध्ये, या बिल्डिंग मध्ये आहे आमचा जो इव्हेंट आहे तो। तर आता इथे एंट्री करायची आहे आणि तो खूप सारे क्रिएटर आलेले आहेत। सो सगळ्यांची भेटूयात आपण। तर मी आलेली आहे मेटाच्या ऑफिसमध्ये मुंबईला आणि इथे होणार आहे सूरज चव्हाणचं नवीन मूवीचं सॉन्ग लॉन्च। सो तुम्ही बघू शकता थोड्याच वेळामध्ये ते सुद्धा इथे येणार आहेत। सो ब्लॉगला कंटिन्यू बघा आणि मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे। फायनली गाईज तुम्ही बघू शकता इकडे सूरज चव्हाण आलेला आहे आणि त्याच्यासोबतच आलेले आहेत बिग बॉस मधले जान्हवी दीदी आणि छोटा पुढारी। आपण वेगळ्या गाण्याच्या लॉन्च साठी इथे सगळे भेटले, सगळे जेवले ना? चहा वगैरे सगळं झालंय। एनर्जी सगळ्यांची एकदम जबरदस्त आहे, कारण अत्यंत एनर्जेटिक गाणं आता आपल्याला बघायला मिळणार आहे। सो इकडे चालू आहे सॉन्ग लॉन्च। डोक्यावर बसले तर काय बिग बॉस आठवतोय। कंट्रोल केलाय खूप स्वतःला आज। आवाज फार कमी, माईकची गरज नाहीये कारण ते सगळं बोललेलीच आहे। खांद्याचं तिने डोकं केलेलं आहे। जान्हवी आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर आहे टॉपचा किंग सूरज चव्हाण। तर जो नवीन सॉन्ग लॉन्च झाला होता तर त्याच्यावर इथे सूरज चव्हाण, जान्हवी दीदी आणि छोटा पुढारी हे सगळेजण डान्स करत होते। एकदम मस्त परफॉर्मन्स करून दाखवला त्यांनी। सो गाईज आता भैया पण आलेला आहे फायनली। एवढा वेळ मला असं विचित्र वाटत होतं ना एकटीला, बट सॉन्ग लॉन्च खूप छान झालं। आणि आता जस्ट आपण भेटणारच आहोत सूरज दादाला, जान्हवी दीदी सगळ्यांशी भेटणार आहोत। सो वेट करा थोडंसं, मला तर खूप थोडं कसं तरी होते भैया। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता समोर सूरज दादा आता सगळ्यांसोबत ते डान्सचे रील्स चालू आहेत। मी सुद्धा काढले, खूप छान डान्स झालाय, तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल। तर तुम्ही त्यांना बघू शकता। आता त्यांचं नवीन जे गाणं आलेलं आहे त्याच्यावर त्यांचा आता बघू मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता आज मी भेटलेली आहे सूरज चव्हाणला आणि खरंच खूप जास्त छान वाटतोय। त्यांचा मूवी येतोय 25 एप्रिलला। तर तुम्हाला कसं वाटतंय मूवीबद्दल? मूवीच्या बद्दल आज मला लय खूप आनंद आहे। तुम्ही इथं आल्याबद्दल तुमच्या अख्ख्यांचा आभार मानतो। एवढं बिग बॉसला PM दिलं तसं मला आता झापूकला द्या, अख्ख्यांनी थिएटरला जा, अख्ख्या फॅमिलीला घेऊन आणि झापूक पिक्चर नक्की बघा। धन्यवाद, थँक्यू, खरंच खूप छान वाटलं भेटून। धन्यवाद। तर फ्रेंड्स आमचं जो कोलॅबरेशन होतं सूरज चव्हाण सोबत ते आमचं झालेलं आहे आणि खूप छान रील्स झालेलं आहे। त्याच्यासोबत भेटणं पण छान झालं मस्तपैकी। आणि आता आम्ही मस्तपैकी पितोय आता फॅन्टा। फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इकडे लिहिलेलं आहे मेटा, म्हणजे आज आम्ही आलेलो आहे मेटाच्या ऑफिसमध्ये। आजचा जो सॉन्ग लॉन्चिंग होतं ते इथेच होता। वाव, खरंच खूप छान वाटलं। आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळेजण क्रिएटर्स आलेले आहेत आणि सगळ्यांची जस्टची कामं चालू आहेत। आणि आपला भैया चल जायचं, तर आमचं सगळं झालेलं आहे आणि आता चला जाऊया। जे आम्हाला आय कार्ड दिलं होतं ते आता रिटर्न द्यायचं। सो गाईज
गाईज आज मी खूपच जास्त खुश आहे कारण मला वाटलं नव्हतं की मी येईन इकडे असं शूटच्या लॉन्चिंगला वगैरे, बट आले. मला खरंच खूप जास्त छान वाटतंय आणि तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे मी इथंपर्यंत आलेली आहे आणि अजून असं सपोर्ट राहू द्या, अजून खूप पुढे जायचं आहे आपल्याला. आणि व्लॉगला नक्कीच शेवटपर्यंत बघा. मी थोड्या क्लिप घेतलेल्या आहेत, जास्त नाही घेऊ शकले कारण खूप सारे क्रिएटर आले होते आणि सगळ्यांना शूट करायचा होता, त्याच्यामुळे मला जास्त घेता नाही आलं. बट जेवढं मला घेता आलं मी सगळं घेतलंय. तर तुम्ही असंच प्रेम द्या माझ्या ब्लॉगला. बाय बाय मेटा. तर आमचं शूट एकदम मस्त झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय खाली. चला, आपली मम्मी आपली वेट करत असतील कारण सगळ्यांना अलाउ नव्हतं इथे, तर आम्ही दोघं चालूय. लिफ्टचं ऑप्शन बघा भाई साहब. आता आम्हाला खाली जायचं, तर आता आम्ही खाली आलेलो आहोत. तर बघू शकता इथं आपली मम्मी बसलेली आहे आणि सोबतच आहेत अज्जू दादा. हाय हाय मम्मी, काय चाललंय? आमचं बी मस्त आहे आणि शूट पण खूप जास्त छान झालं, बट तिकडे सगळ्यांना अलाउ नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही दोघंच गेलो आणि मम्मी आणि भैया इथं बसले होते. मम्मी बोर झाली? मम्मी तुला मिस केलं आम्ही वरी. मी तर लई केले हा ना. तर आता आमचं इथं पार्किंग मध्ये चालू आहे फोटोशूट. मस्त मॉल सोडून दिला आम्ही आणि पार्किंग मध्ये येऊन सगळ्यांचे फोटोशूट चालू आहेत. तर आता आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी. खूप वेळ झाला, तिथून आल्यानंतर डायरेक्ट इथंपर्यंत असं चालू, डायरेक्ट कुठंच थांबलो नाही. तर आता चहा प्यायची इच्छा झालेली आहे. थकली ना खूप जास्त मम्मी. मी नाही, मी खाली बसूनच. हा ना. मी जेव्हा पण खायला येईल ना, मला ना विसरूनच जाते की मला क्लिप घ्यायची आहे. मी खाल्ल्यानंतर मला आठवते की अरे मला याचा ब्लॉग घ्यायचा होता. आता मी वडापाव खाऊन टाकला आणि मला परत आठवते की अरे मी ब्लॉग घ्यायचे विसरले. कसं रे भैया? काय करावं दरवेळाच आहे. सकाळी पण असंच झालं आणि आता पण असं विचार केला होता की आता डबल नको, आता पोट भरलंय माझं. असं नाही, म्हणजे मी सकाळी पण अशीच विसरली. मला सांगून द्यावं म्हटलं की मी किती भुलतगड आहे. क्लिप घ्यायची होती, विसरून गेली. तर चला आता जाऊयात आपण परत गाडीमध्ये, कारण आपल्याला आता घरी पण पोहोचायचं आहे. तर चहा पिण्यासाठी बिना चहा प्यायचं कसं जाता येईल बरं? विसरलो होतो आम्ही चहा प्यायचा पण. तर आम्ही सकाळी पण याच लोकेशनला थांबलो होतो आणि आता पण याच लोकेशनला थांबलोय. फक्त फरक एवढाच आहे. काय रे फरक? रोडच्या पलीकडे आहे आणि रोडच्या अलीकडे आहे. हा.